प्रतिनिधी अनिश शेख भिकन बुरहानपूर येथे सशक्त पत्रकार समिती आणि बुरहानपूर मीडिया क्लबच्या संयुक्त विद्यमाने पत्रकारांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गुरुवारी 2 तासांची सांकेतिक कलमबंद हडताळ आणि शांततापूर्ण धरणे आंदोलन करण्यात आले। पुराणी तहसील कार्यालयाबाहेर झालेल्या या आंदोलनाचे नेतृत्व सशक्त पत्रकार समितीचे प्रदेश अध्यक्ष उमेश जंगाले यांनी केले। सकाळी 10 ते दुपारी 12 या वेळेत पत्रकारांनी विविध सरकारी बातम्यांचे संकलन, प्रकाशन, प्रसारण आणि पत्रकार परिषदांपासून स्वतःला पूर्णपणे दूर ठेवून शासनाचे लक्ष वेधून घेतले। या आंदोलनादरम्यान उमेश जंगाले यांनी अधोरेखित केले की पत्रकार हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जात असला तरी आजही त्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि कल्याणासाठी कोणतीही ठोस व्यवस्था नाही। मध्य प्रदेशात इतर राज्यांच्या धर्तीवर तत्काळ पत्रकार सुरक्षा कायदा लागू करावा, जेणेकरून पत्रकार कोणतीही भीती न बाळगता आपले कर्तव्य पार पाडू शकतील, अशी मागणी त्यांनी केली। शासनाने या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टिकोनातून न पाहिल्यास भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल आणि कलमबंद हडताळ ही 2 तासांवरून वाढवून अनेक दिवस किंवा महिन्यांपर्यंत नेली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला। आंदोलनात मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये मध्य प्रदेशात पत्रकार सुरक्षा कायदा लागू करणे, शहरातील मध्यवर्ती भागात पत्रकार भवन अर्थात मीडिया सेंटरची उभारणी करणे आणि पत्रकारांना शासकीय निवासस्थाने उपलब्ध करून देणे यांचा समावेश आहे। यासोबतच लघु आणि मध्यम स्वरूपाच्या वृत्तपत्रांना दरवर्षी किमान 2 लाख रुपयांच्या जाहिराती मिळाव्यात, पत्रकारितेदरम्यान मृत्यू झाल्यास मिळणारी आर्थिक मदत 4 लाख रुपयांवरून 15 लाख रुपयांपर्यंत वाढवावी, तसेच 10 लाख रुपयांपर्यंतची मोफत विमा योजना पत्रकारांसाठी लागू करण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली। या व्यतिरिक्त अधिमान्यता मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करणे, पत्रकारांविरुद्ध दाखल होणाऱ्या तक्रारींची चौकशी थेट वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करूनच पुढील कारवाई करणे आणि श्रद्धानिधी योजनेचा लाभ गैर अधिमान्य ज्येष्ठ पत्रकारांनाही देऊन ती रक्कम दरमहा 20,000 रुपये करणे, अशा महत्त्वाच्या मागण्याही पत्राद्वारे करण्यात आल्या। तसेच पत्रकारांच्या छळवणुकीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी शासनाने प्रभावी आणि ठोस पावले उचलणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त करण्यात आले। या आंदोलनाला राष्ट्रीय स्वतंत्र पत्रकार संघ नवी दिल्लीचे राष्ट्रीय सचिव रमाकांत मोरे, मध्य प्रदेश मीडिया संघाचे प्रदेश अध्यक्ष जयवंत ठाकरे आणि ग्रामीण पत्रकार मोर्चाचे प्रदेश महासचिव सुरेश नाथ यांनी आपला पाठिंबा दर्शविला। धरणे आंदोलनानंतर नितीन इंगले यांनी निवेदनाचे वाचन केले आणि मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या नावे संबोधित निवेदन नायब तहसीलदारांकडे सुपूर्द करण्यात आले। या कार्यक्रमाचा शेवट नवीन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाजवळ झाला। या प्रसंगी वरिष्ठ प्रदेश संरक्षक नितीन इंगले, राजेश जाधव, संजयसिंह शिंदे, संतोष चौधरी, रमाकांत मोरे, रिफत अंसारी, भगवानदास शाह, तौकीर आलम, वासिद खान, प्रीतम महाजन, संदीप भालसिंह, रामचंद्र भालसिंह, मोहन रघुवंशी, मोहम्मद इक्बाल, मधुकर भोईटे, मुझफ्फर अली, शेख अजहर, मोहम्मद शब्बीर, जमील खान आणि रसीद अंसारी यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। देना है ज्ञापन के माध्यम से मांगे यदि पूरी नहीं होती है तो आज 2 घंटे की कलमबंद हड़ताल की है। आने वाले भविष्य में आने वाले दिनों में हम लोग इसको दिनों में और महीनों में भी कर सकते हैं कलमबंद हड़ताल को। आज देखिए, आज शांतिपूर्ण तरीके से और लोकतांत्रिक माध्यम से हम लोगों ने माननीय मुख्यमंत्री मोहन यादव जी के नाम एसडीएम महोदय को एक ज्ञापन सौंपा है, जिसमें हमारी प्रमुख मांग है पत्रकार सुरक्षा कानून लागू करना। दूसरे राज्यों की तर्ज पर पत्रकार सुरक्षा लागू किया जाए, मध्य प्रदेश में भी। आज हम लोगों ने 2 घंटे का सांकेतिक कलमबंद हड़ताल रखी है, जिसमें हम सभी पत्रकार शासन की प्रेस वार्ता और उनका जो कार्यक्रम है और खबरों को प्रकाशित और प्रसारित करने से दूर रहे। ये 2 घंटे की कलमबंद हड़ताल हमने आज की है। यदि आगे ये हमारी शासन मांगों को नहीं मानता है तो इस कलमबंद हड़ताल को हम लोग दिनों और महीनों में भी कर सकते हैं, क्योंकि आए दिन देखने में आ रहा है कि पत्रकारों पर झूठे मुकदमे दर्ज हो रहे हैं, उनके साथ में जो अन्याय और अत्याचार हो रहा है। तो इस सभी चीज़ों को देखकर माननीय मुख्यमंत्री ने इस चीज़ को गंभीरतापूर्वक लेते हुए अतिशीघ्र पत्रकार सुरक्षा कानून लागू करके पत्रकारों की सुरक्षा को सुनिश्चित किया जाए, ऐसा हमारी मांग है। मैं उमेश जंगाले, सशक्त पत्रकार समिति प्रदेश अध्यक्ष।